भरपूर सारा वेळ घेऊन या इकडे येण्यासाठी। पुष्पाची नावस्तूच करून ही रचना आहे केलेली आहे, ती पूर्ण गड किल्ले आहेत। हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण आलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये, जे की आहे भिवंडीमध्ये शक्तीपीठ जे आहे ते नवीन ओपनिंग झालेलं आहे। तर आपण आज जाऊया तिथे। आम्ही फायनली पोहोचलो आहोत। खूप सारा स्ट्रगल केलेला आहे इथे पोहोचण्यासाठी, कारण की गाड्या नाहीत आणि प्लस फ्रेंड्ससुद्धा नाही तिकडे येण्यासाठी। तर विरारवरून यायचं म्हणजे बहुत सारा स्ट्रगल आणि प्लस आमच्या चुकीमुळे आम्ही खूप सारा ट्रेन चेंज करत आलो आहोत। तर चला मी दाखवते तुम्हाला। इथे आम्ही फायनली पोहोचलो आहोत बसमधून। आता इथून रिक्षा पकडून आपल्याला पुढे जायचं आहे। तर हे बघा, आणि हे बघा रोड टचच आहे, इकडून अशी गाड्या येतात, इथे थांबवतात। हा स्टॉप आहे, धोंडा वडवली गाव आहे तिथेच आहे, त्याचे रोड टचच आहे। तिथून ऑटो पकडून आपल्याला जायचं आहे। आणि चला आपण तिथे काहीतरी घेऊया थंड फार, थोडंफार पाणी वगैरे पिऊया आणि नंतर जाऊया। तर चला। जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की इथून आपल्याला कसं जायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे मंदिर, तुम्हाला दाखवणारच आहे। तर चला। रोड क्रॉस केल्यानंतर इथे रिक्षा आहे ते इझिली मिळून जातात। मंदिरामध्ये जाण्यासाठी 20 रुपये घेतात पर पर्सन आहे ते। आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला भिवंडी बस स्टॉपचे इथे जावं लागेल, जे की तुम्हाला जर विरारवरून जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट बसने जाऊ शकता भिवंडीला। आणि जर तुम्ही कुठून जात असणार तर तुम्ही डायरेक्टली ठाण्याला जा आणि ठाण्यावरून भिवंडीवरून वाडा, अंबाडी अशा बस आहेत ज्या तुम्हाला इथे सोडतील। आणि बस स्टॉपचं नाव आहे धोंडा वडवली, असं बस स्टॉपचं नाव आहे। तिथे उतरून तुम्हाला इथे रिक्षा आहे ते येण्यासाठी मिळतील। तुम्ही डायरेक्ट मंदिर म्हणून सांगा किंवा मराठीपाडा असं सांगून येऊ शकता इथे। खर्च किती लागला तर भिवंडीवरून आम्हाला इथे येण्यासाठी फक्त 11 रुपये पर पर्सन आमचे घेतले आणि प्लस ऑटोचे आहे ते 20 रुपीज। तुम्ही ट्रेनने येणार, कसे येणार, बस येणार, त्याच्याने तुमचा कमी जास्त खर्च होऊ शकतो। आणि आता फायनली आपण इथे आलो आहोत। गर्दी तर बघा किती आहे ते, आज संडे असल्यामुळे। अगोदर तर हे ठिकाण आहे ते ओसाड असणार आहे, पण आता मंदिर बांधल्यानंतर पूर्ण डेव्हलप होईलच आता। पण काय बनवलं आहे यार मंदिर। आणि आता फायनली आम्ही मंदिराच्या ते पोहोचलो आहोत। तुम्हाला मंदिर दाखवलंच असेल। तर आता आतमधला पूर्ण व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला मिळेल। ऊन भरपूर लागत आहे। आतमध्ये जाऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कसं आहे ते मंदिर। सर्वात पहिलं तर आपण महाराजांचं दर्शन आहे ते घेऊया। तर एक्साइटमेंट तर खूप आहे की आतमध्ये कसं असेल तर। आणि प्रवेशद्वारावरती आहे ती महादेवांची खूप मोठी अशी मूर्ती आहे ती लावलेली आहे। तर चला आपण जाऊया अगोदर। आणि प्लस बाहेर जे आहेत ते घोडे, आपले मावळे आणि हत्ती यांनी आहे ते अजूनच मंदिराची शोभा आहे ते अजून वाढवलेली आहे। तर चला आपण अगोदर प्रवेशद्वारामधून मस्त प्रवेश करूया। तर हे द्वार आहे ते महाद्वार 36 फूट उंचीचे आहे ते बनवले आहे महाद्वार। आणि असे भव्य हे मंदिर आहे शिवाजी महाराजांचं आपल्या। आणि संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि व्हिडिओ काढायला जास्त महाराजांची नाही मिळाली, कारण की गर्दी असल्यामुळे सर्वांना असं पटापट दर्शन देत होते। आणि ही महाराजांची मूर्ती आहे ती अगदी सुंदर नाजूक अशी बनवलेली आहे। आम्ही दर्शन केलं आणि एका साईडला आहे ते जिजामातेची मूर्ती आहे ती ठेवलेली आहे आणि एका साईडला दुसऱ्या साईडला आहे ते तुळजाभवानी माता आहे। आणि मंदिराची रचना आहे ती बघू शकता तुम्ही, किती सुंदर प्रकारे कोरीव काम आहे ते केलेले आहे। अगदी म्हणजे असं मी मंदिर बघितलं सुद्धा नव्हतं कधी, एवढे मंदिराची भेट दिली मी, पण इतकं सुंदर आणि रेखीव काम मी बघितलं नव्हतं। आणि कलर कॉम्बिनेशन आहे ते एक नंबर। आणि बाजूचा व्ह्यू आहे तो बघू शकता तुम्ही, किती छान आहे तो, अगदी राजवाड्यासारखी आहे ती या मंदिराची रचना केलेली आहे। गड किल्ल्यांना प्रेरित करून बनवलेलं आहे हे मंदिर। आणि दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो, कारण की आतमध्ये जास्त वेळ ठेवत नव्हते गर्दी असल्यामुळे जास्त। तर तुम्हाला दाखवते। सर्वात पहिला आम्ही गेलो प्रदक्षिणा करण्यासाठी, जिथे महाराजांची माहिती वगैरे सगळं लिहिली होती, चित्रकरण करून त्याच्या खाली आहे ते इंग्लिशमध्ये आणि प्लस मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला बघायला मिळतंय विठू माऊली आणि त्याच्यानंतर बघायला मिळतं आपल्याला शाहू महाराज आणि त्यांची माहिती आहे ती सगळी लिहिलेली आहे। त्याच्यानंतर राजमाता जिजाऊ आहेत, त्यांची माहितीसुद्धा आपल्याला मिळते इथे, सगळी आहे ती लिहिलेली आहे, त्यांचा जन्म, मृत्यू, सगळ्या गोष्टी। आणि त्याच्यानंतर आपले महाराज, त्यांचा जन्माचा प्रसंग आहे तो सुद्धा दाखवलेला आहे। अशा प्रकारे सर्व आपल्या महाराजांच्या जीवनशैली आहेत त्या दाखवलेल्या आहेत। पूर्ण मंदिराच्या साईडने आहे ते कोरीव काम करून
लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तुम्ही या एकदा नक्की भेट द्या मंदिरामध्ये. आणि या मंदिरामध्ये आलेले आहेत मी खूप नोटीस केलं, असे म्हणजे फॅमिलीज घेऊन आलेले आहेत आणि घरचे आहेत ते म्हणजे खूप वयस्कर लोकांना आहेत ते सगळे घेऊन आलेले आहेत, लहान मुलांना घेऊन आलेले आहेत, जेणेकरून आपल्या महाराजांचा इतिहास आहे तो त्यांना समजेल, बघायला मिळेल. आणि खूप लांबून लांबून लोक आहेत ते आले होते आणि मंदिर बघत होते आणि प्लस वाचतसुद्धा होते की मंदिराची म्हणजे कोणत्या कोणत्या प्रसंगी काय घडलेलं आहे आणि कसं घडलेलं आहे ते सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि खूप छान वाटते मंदिरामध्ये, असं वाटते इथून जाऊच नये. अशी माहिती वगैरे वाचल्यानंतर खूप काही गोष्टी अशा नवीन वाचायला मिळाल्या मला. महाराजांचे शेतकऱ्यांविषयी धोरण, कोणाला काही माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. आता काय माहीत क्लिअर दिसतंय की नाही ते, पण जर तुम्ही झूम केलं तर सगळ्या गोष्टी वाचायला मिळतील तुम्हाला नक्कीच. प्रदक्षिणा घालते वेळेस तलवारींचे सुद्धा आपल्याला दर्शन होते, जे ऐतिहासिक क्षण आपल्याला आठवून देतात की लढते वेळेस हे शस्त्र त्यांनी वापरले असेल. अशा प्रकारचे शस्त्र आहेत ते महाराजांचे आपले मावळे आहेत त्यांनी वापरलेले असतील. आणि खूप छान प्रकारचे हे तर मी पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रत्यक्षात बघत होते. आणि ह्या तलवारी आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या तलवारी आहेत ज्या माझ्या हातात सुद्धा बसणार नाहीत, पण त्यावेळेस ह्याच्याने लढत होते अशा तलवारींनी. खूप नवल वाटतं आणि कौतुकसुद्धा या सगळ्या गोष्टींचं. का नको वाटायला? भारतामधल्या महाराष्ट्रासारख्या पावन भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे, याचा मला अभिमान कायम राहील, मरेपर्यंत राहील. भाग्यवानच आहोत म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे. सर्व चित्रीकरण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल आणि बघणार सुद्धा नाही कोण. तर जर कोणाला हवी असेल वेगळी व्हिडिओ बनवा चित्रीकरणासाठी तर त्यासाठी कमेंट करून सांगा, मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ वेगळी बनवेल. चित्रीकरण आहे ते कशा प्रकारे केलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते सगळे भाला आहेत ते, आणि प्लस जे रक्षा कवच होतं ते सुद्धा मी तर पहिल्यांदाच बघत होते हे सगळं. आणि भाले आहेत ते किती मोठे मोठे आहेत, जे माझ्या हातामध्ये तर बसणार सुद्धा नाहीत, पण त्यावेळेस हे एका हाताने फेकत होते, ज्यावेळेस लढत होते त्यावेळेस एका हाताने फेकत असतील तर ते कसे उचलत असतील. त्याच्यासोबतच आपल्याला बघायला मिळणार आहे राज्याभिषेक सोहळा, जो की त्यावेळेस कसा घडलेला असेल तो ते सुद्धा चित्रीकरण करून दाखवलेलं आहे. आणि खूप मोठं असं चित्रीकरण केलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती आहे ती एका साईडला लिहिलेली आहे. बघू शकता तुम्ही किती मोठं असं चित्रीकरण केलेलं आहे महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यावेळेसचं. आणि त्याच्या साईडलाच मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सर्व माहिती आहे ती लिहिलेली आहे. ज्याला कोणाला माहिती नसेल तो वाचून समजू शकेल की कशा प्रकारे आहे तो राज्याभिषेक सोहळा आहे तो झालेला आहे आपल्या महाराजांचा. आणि त्याच्या पुढेच धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा माहिती आहे ती सगळी मिळते, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर तारा राणी आहेत, म्हणजे ताराबाई ज्या आहेत त्यांची सुद्धा माहिती आपल्याला बघायला मिळते. महाराणी ताराबाईंनी कशा प्रकारे आहे ते आपले राज्य कसे चालवले होते त्याची सगळी माहिती आहे ती तिथे दिलेली आहे. आणि आता या मंदिराबद्दल सांगायचं झालंच तर हे मंदिर आहे हे महाराष्ट्रातलं सर्वात भव्य दिव्य मोठं असं पहिलं मंदिर आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून हे तयार झालेलं आहे. त्यांनी 2.5 एकर आहे ही जमीन स्वतःची मंदिरासाठी दिलेली आहे. आणि त्याच्यासोबतच शिवप्रेमींनी सुद्धा मदत करून हे मंदिर आहे ते उभं केलेलं आहे. आणि मंदिराची उंची आहे ती पूर्ण 56 फूट उंच एवढं मंदिर आहे हे बनलेलं. आणि मंदिराची तटबंदी आहे ही 20 फूट खोल खाली अशी मजबूत केलेली आहे. आणि हे मंदिर आहे हे पूर्ण 4 कोटीमध्ये बनलेलं आहे. आणि हे मंदिर पूर्ण 400 वर्ष टिकेल असं मजबूत बांधलेलं आहे. मंदिराचं बांधकाम हे 2018 पासून चालू होतं, पण आता 2025 मध्ये ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि 17 मार्च मध्ये सर्वांसाठी हे मंदिर चालू करण्यात आलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अनेक ठिकाणी महाराजांची ही मंदिरं आहेत, पण असं भव्य दिव्य असं मंदिर नव्हतं. त्यामुळे हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि पहिलं मंदिर भिवंडी तालुक्यामधील मराठेपाडा गावामध्ये बांधलेलं आहे. आणि आता मंदिराच्या साईडला गुरुकुल सुद्धा बांधलं जाणार आहे. 4 बुरुजांची रचना आहे ती केलेली आहे, त्याने मंदिराची शोभा अजून वाढते. आणि विशेष म्हणजे मंदिरातली आपल्या महाराजांची मूर्ती आहे 7.5 फुटाची आहे. अयोध्येमधील श्रीराम लल्लांची मूर्ती ज्यांनी घडवली होती त्या शिल्पकारांनी आपल्या महाराजांची सुद्धा मूर्ती घडवलेली आहे. एवढीशी मोठी अशी स्पेस आहे,
प्रदक्षिणा करण्यासाठी. आणि हे असं छान असं मंदिर बांधलेलं आहे. असं बघून वाटतं इथून जाऊच नाही, भगवान एवढं छान बांधलेलं आहे मंदिर. आणि हे जी रचना आहे केलेली आहे ती पूर्ण गड किल्ले आहेत त्याचप्रमाणे केलेले आहे. आणि प्लस इथे हातरलेलं आहे ते बरं केलेलं आहे, कारण की उन्हामुळे इथून चालू पण शकले नसते माणसं. आणि खूप छान असा परिसर आहे आणि पूर्ण मस्त झाडंशी लावलेले आहेत, गार्डन सारखं केलेलं आहे. फक्त ऊन जास्त आहे, इथे काहीतरी कार्यक्रम असणार आहे. आणि पूर्ण ओसाड आहे हे परिसर. मंदिराच्या पाठी वॉशरूमसाठी सुद्धा सोय केलेली आहे. पार्किंगसाठी सुद्धा खूप मोठी जागा आहे, त्यामुळे टेन्शन नाही. आणि मस्त असे झाडं लावलेले आहेत साईडने. फक्त फुलं तोडू नका, फुलं पण मस्त आलेले आहेत त्यांना. आणि हे असं मंदिर आहे. रोड सुद्धा मस्त बनवलेला आहे आणि पाण्याची सुद्धा सोय आहे. कंटिन्यू पाणी चालू आहे, तिकडे पाणी आहे पाणी पिण्यासाठी. बट ह्याच्यामुळे पाय खूप भाजत आहेत. आणि गरमी खूप असल्यानंतर पाणी तर एवढं पिलंय आम्ही. पण इकडे सगळ्याची सोयी आहे व्यवस्थित मस्त. आणि बसण्यासाठी पण खूप मोठी जागा आहे, हवा पण येते. बट ऊन भरपूर आहे, तर याल तर ॲटलिस्ट पाण्याची बॉटल घेऊन या सोबत. आणि भरपूर सारा वेळ घेऊन या इकडे येण्यासाठी, है ना भक्ती? कसं वाटतंय? खूप हालत बेकार झालं. मंदिर कसं वाटलं? मंदिर खूप मस्त आहे. हां, मंदिर खूप छान आहे, व्यवस्था पण खूप छान केलेली आहे. संडे असल्यामुळे गर्दी जास्त आहे. संडे नसेल तर मग थोडीशी कमी असेल गर्दी. याल तर थोडा जास्त टाइम काढून या आणि थोडं नियोजन करून या. इथे आल्यावर कुशाची नासधूस करू नका. हां हां. आणि ह्या सगळ्यांची थोडंसं म्हणजे हात वगैरे लावल्यानंतर कोणाकडून तुटलेले आहेत, तर मग तसं काही करू नका. फोटो काढायचे असेल तर लांबूनच फोटो काढा. आणि प्लीज नासधूस करू नका. एवढं छान असं मस्त व्यवस्थित बांधलेलं आहे. तसंच व्यवस्थित ठेवा सर्वांनी. आणि चला, आणि आता तुम्हाला पूर्ण मंदिर आहे ते दाखवलेलं आहे. प्रदक्षिणा घालून चाललेल्या आहेत. आमचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. मंदिर खूप छान आहे. आणि संडे असल्यामुळे बघा गर्दी किती आहे ते. आणि इकडे रिक्षा स्टँड सुद्धा आहे आपल्याला रिटर्न जाण्यासाठी. आणि हे इकडे आपले मावळे आहेत, घोडे आहेत, इकडे हत्ती सुद्धा आहे. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय, लव यू गाईज. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि अशाच माझ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी कमेंट करून सांगा कोणती हवी असेल व्हिडिओ. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय, लव यू गाईज.